शुभ मंगळवार। आज आपण बघूया पूर्ण अन्न। पूर्ण अन्न म्हणजे काय, तर आज आपण प्रोटीन जास्तीत जास्त घेणार आहोत। आता म्हणजे काल परवा मोदकाची ऑर्डर होती आणि मग त्यातलं थोडंसं पीठ उरलं की मग मी काय करते, ते पीठ आहे ना थोडेसे छोटे छोटे चपटे गोळे करून वाफवून ठेवते। मग आपल्याला जेव्हा हवंय तेव्हा असं पूर्ण अन्न करता येतं। तर मी आधी डाळ भिजत घातली होती तुरीची, ती मी कुकरला लावून घेतली, 4-5 शिट्या करून घेतल्या आणि आता इथे फोडणीची तयारी चालू आहे। तर जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि मिरच्या ह्याची छान एक अशी खुसखुशीत खमंग फोडणी करून घेतली आणि त्यावर आपण जी डाळ उकडली होती ती डाळ घालून घ्यायची। आता मी इथे सर्व ही तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पटापट लाईक, शेअर, सबस्क्राईब करा बरं। हे पहा, आता मी इथे ही डाळ घालून घेतले आणि ही डाळ अगदी छान व्यवस्थित इथे मस्त परतून घेणार आहे आणि त्याच्या बरोबरीने हळद, धणे पावडर हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। कधी कधी आहे ना, कार्ब्स जास्त न खाता आपण प्रोटीन खाल्लेले नेहमीच चांगले असतात। तर मग ही अगदी छान व्यवस्थित अशी कमी कार्ब्सवाला आपला एक पदार्थ आहे जो पोटभरीचा आहे, पूर्ण अन्न आहे। म्हणजे ह्यात आपलं वरण, भात, भाजी सर्वच होऊन जाते। आता तुम्ही बघाल इथे मी त्याच्या बरोबरीने शेंगदाणेही भिजत घातले होते जेव्हा डाळ भिजत घातली। त्यामुळे जर हे शेंगदाणे तुम्ही भिजत घालायचे विसरलात तर तुम्ही डायरेक्ट कुकरलाही लावू शकता डाळीसोबत। पण असं आहे ना, आपल्याला डाळ मी आता उकडली तर मला काही सगळी डाळ लागली नाही, थोडीशीच काढून घ्यावी लागली। त्यामुळे मी शक्यतो डाळ भिजत घालते त्यावेळेला शेंगदाणेही भिजत घालते। आता यात मी शेंगदाणे घातले, गूळ घालून घेतलाय आणि मीठ घालून घेतलं। हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे। आता आपण यात लागेल तेवढं पाणी घालून घेऊया, कारण की हे शेंगदाणे शिजण्यासाठी लागेल आपल्याला आणि जे आपण काही मीठ वगैरे घातलंय सगळं सारखं होईपर्यंत थोडंसं ही डाळ आटणार आहे। आता हे पहा, हे मी गोळे आधीच वाफवून ठेवून दिले होते फ्रीजमध्ये, हे मी घालून घेते आणि हे जसे छान शिजतील तसे ते आपण वरती येतात आणि मस्त फुलतात डाळीमध्ये। ते इतके चविष्ट लागतात ना, याच्यामध्ये आंबट, गोड, तिखट अशा चवीची ही डाळ आपली तयार झालेली आहे। आता यात मी भरपूर कोथिंबीर घालून घेणार आहे आणि हो, आपण जेव्हा ही खायला घेणार तेव्हा अगदी चमचाभर तूप घालायला विसरू नका। बाय बाय, एन्जॉय।